नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत झटपट होणारी अशी चिकन बिर्याणी। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात आपल्याला। तर मी आज 1 तासामध्ये चिकन बिर्याणी बनवून तुम्हाला दाखवणार आहे। तर आता बघा, यामध्ये मी केशर टाकलेलं आहे, थोडंसं दुधामध्ये मिक्स करून कलर येण्यासाठी छान असं। तर अशी चमचमीत आपली चिकन बिर्याणी झालेली आहे। तर चला पाहूया याची रेसिपी। यासाठी मी साहित्यामध्ये घेतलेले आहे 1 किलो बासमती तांदूळ आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे यासाठी। तर तुम्हाला जर चिकन जास्त हवं असेल तर तुम्ही 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन घेऊ शकता। तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता पाणी आपण अंदाजाने ठेवलेलं आहे, 3 ते 4 लिटर पाणी असणार आहे हे 1 किलो तांदळासाठी। फुगून तेवढं पाणी लागतं। यामध्ये तेजपत्ता, गरम मसाला थोडासा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि 1 पळी यामध्ये मी तेल टाकत आहे, कारण की तांदूळ आपले चिकट होऊ नयेत म्हणून। आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत, उकळी येण्याच्या अगोदर घालायचे नाहीत। तर मी तांदूळ निसून घेतलेले आहेत, हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे। तर आता आपण यामध्ये टाकत आहोत। आपल्याला याला झाकण लावून नाही ठेवायचं आहे, उघडच आपल्याला म्हणजे ओपनच आपल्याला भात शिजून द्यायचा आहे। झाकून जर ठेवलं तर भात गिजगा होईल आपला। आणि अधूनमधून आपण भात शिजलाय का नाही चेक करायचं, जास्त भात शिजून द्यायचा नाही आपल्याला, 80% भात शिजवायचा आहे बिर्याणीचा। तर आता टायमिंग वाचवण्यासाठी मी काय केले मॅनेजमेंट, तांदळाला उकळेस तर मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट पण करून घेतली। आता कढईमध्ये गरम मसाले घातलेले आहेत आणि तोपर्यंत मी एका साईडला कांदा तळून घेत आहे, कारण की आपला तांदूळ पातेल्यामध्ये मोठ्या शिजत आहे, त्याच पातेल्यामध्ये आपल्याला दम द्यायचा बिर्याणीला। तर तोपर्यंत मी इकडे कांदा फ्राय करून घेते, कारण की कांद्याला खूप वेळ लागतो। तर साईडला बघा, आता भात पण आपला शिजत आहे पलीकडल्या पातेल्यावरती। तर मी पाहिलं की भात शिजलेला आहे का, तर 80% आपला तांदूळ शिजलेला आहे। तर आता आपण चाळणीच्या साहाय्याने या परातीमध्ये काढून घेत आहोत आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे, सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आणि सगळा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आता बघा, पातेल्यामधले सगळे तांदूळ मी शिफ्ट केलेले आहेत परातीमध्ये। तर माझा कांदा असा अर्धवट तळलेला आहे कढईमध्ये, तर तो मी डायरेक्टली काय केला, पातेल्यामध्येच घेतला। तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्येच तळायला घेतला तरी चालेल, दुसरं पातेलं जर तुमच्याकडे असेल तर सेम। आणि आलं लसूण कोथिंबीर ते पण वाटून घेतलेलं आहे, आता ते पण मी तेलामध्ये तळायला टाकलेलं आहे। छान परतून घ्यायचे, आलं लसूण कच्च राहिलं नाही पाहिजे। छान परतलं तेलामध्ये तर ते खूप छान बिर्याणीला चव येते। तर ही झटपट करण्याची बिर्याणीचा योगायोग असा आला की संध्याकाळचे 8 वाजले होते आणि मिस्टरांनी चिकन आणलं आणि मला म्हणाले बिर्याणी बनवायची। तर काय झालं, मग 9 वाजेपर्यंत आमची बिर्याणी एकदम रेडी झाली। तर अशा पद्धतीने मी झटपट केलेली आहे। यामध्ये 1 पॅकेट मी चिकन बिर्याणी टाकलेली आहे, चिकन बिर्याणीचा मसाला, लाल तिखट, हळद घातलेला आहे। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला पावडर थोडीशी टाकली तरी चालेल, चिकन मसाला असेल तर चिकन मसाला 1 चमचा टाकायचा, यामध्ये खूप छान चव लागते। आणि मी पातेल्यामध्ये हळद मीठ आणि दही लावून चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेट करून। तर आपलं मसाले सगळे ड्राय मसाले टाकलेत, आता आपण टोमॅटो पण टाकायचा आहे, चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो शिजून निघतात चांगले। आता हळद मीठ आणि थोडंसं दही लावलेलं आपण चिकन यामध्ये टाकलेलं आहे, चांगलं फ्राय करायचं हे। आणि वरून थोडंसं आपण दही टाकूया, आता ग्रेव्ही छान सुटते चिकन बिर्याणीला, चव लागते सगळ्या मसाल्यांना दह्याची। दही टाकल्याशिवाय बिर्याणी व्यवस्थित होत नाही, दही टाकत जायचं नेहमी। दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल, 1 किंवा 2 लिंबाचा रस टाकायचा यामध्ये। आता आपण याला झाकून ठेवूया 10 ते 15 मिनटं। आता आपण झाकण काढलेलं आहे बघा, चिकन आपलं शिजत आलेलं आहे।
छान असं चिकन आपलं शिजत आलेलं आहे. 80% चिकन शिजलेलं आहे. राहिलेलं 20% आता आपलं बिर्याणीला दम देताना शिजणार आहे. तर आपण आता लेयर करत आहोत. थोडा मसाला खाली ठेवलेला आहे. सगळं चिकन मी साईडला कढईमध्ये काढून घेतलेलं होतं. तर सुरुवातीला मी तांदूळ घातले, भात उकडलेला, नंतरून चिकन टाकलं आणि पुन्हा ह्याच्यावरती तांदूळ भाताचा लेयर लावला. असंच करायचं आहे, आपल्याला लेयर द्यायचं आहे बिर्याणीला. पहिला भात टाकला की नंतर चिकन टाकायचं, थोडंसं चिकन टाकलं की पुन्हा भात टाकायचा, पुन्हा भात टाकला की त्यावरती चिकन टाकायचं. असं करत आपलं सगळं चिकन आणि भात आपण यामध्ये लावून थर द्यायचा आहे आणि 20 मिनटं याला आपण दम द्यायचा आहे. बघा किती छान अशी वाफळलेली आहे आपली बिर्याणी. तर यामध्ये दुधामध्ये मिक्स केलेलं थोडंसं केशर टाकायचं, 1 ते 2 चमचे, आणि पुन्हा झाकून ठेवायचं. तर आता पाहूया आपण बिर्याणी आपली झालेली आहे का. झालेली आहे. आता लगेच म्हटलं तरी आपण खायला घेऊ शकतो. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थोड्या वेळ आणखीन ह्याला दम देऊ शकता. आवडला असेल चॅनलला